तर पुण्यात 35 बारवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते। 35 बार्सचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। पुण्यात ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। तर पुण्यातील तब्बल 35 बार्सवर कारवाई करण्यात आलेली आणि 35 बार्सचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येते। तर कल्याणी अपघातानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा पुण्यात 35 बार्सवर प्रशासनाने कारवाई केलेली आहे। तर 35 बार्सचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। कल्याणी अपघातानंतर पोलीस प्रशासनाला जाग आलेली आहे आणि तब्बल पुणे शहरातील 35 बार्सचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। तर या संदर्भातच अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रतीक्षा, अपघातानंतर कल्याणी नगरमध्ये जो अपघात झाला त्यानंतर तब्बल 35 बार्सवर कारवाई करण्यात आलेली आहे। तर पुणे शहरातील 35 बार्सचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती आहे। काय अधिकची माहिती या संदर्भात? पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जे आपले जिल्हाधिकारी आहेत त्यांनी या 35 बारवर कारवाई केलेली आहे। 35 बार हे कल्याणी नगर मधले यांचे परवाने रद्द केलेले आहेत। पुढच्या आदेश मिळेपर्यंत हे बार जे आहेत ते त्यांना सुरू करता येणार नाहीये। परंतु पुणे पोलिसांकडून गेले 2 महिने पुण्यातील अनेक विभागातल्या अनेक बारवर कारवाई चालू होती, अनेक पबवर कारवाई चालू होती। मात्र या कल्याणी नगरच्या या दुर्घटनेनंतर मात्र सर्व प्रशासन अलर्ट झालेलं आहे। जिथं पुणे मनपाकडून देखील काही पबवर हातोडा चालवण्यात आलेला आहे। जिथं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, पब्सचं बांधकाम जिथं अनधिकृत झालेलं आहे तिथे देखील हातोडा चालवण्यात आलेला आहे। तर 35 बारचे परवाने हे रद्द करण्यात आलेले आहेत। शिवाय जे अनधिकृत पब पुण्यामध्ये चालू आहे त्याच्यावर देखील नजर आहे। रोज रात्री पुण्यामध्ये गस्त घातली जात आहे। पुण्यातल्या विविध ठिकाणी शहराबरोबर उपनगरात देखील जे अनेक ठिकाणी बार चालू आहेत त्याच्यावर देखील पोलिसांची करडी नजर आहे आणि प्रशासनाची देखील करडी नजर आहे। त्याच्यामुळे महानगरपालिका जिथे अनधिकृत पब किंवा बांधकाम दिसणार आहे तिथं तर हातोडा चालवतच आहेत। परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी जे टोकाचं पाऊल उचललेलं आहे, 35 बारचे परवाने त्यांनी रद्द केलेले आहेत पुढचे आदेश येईपर्यंत। कारण की येणारा काळ जो आहे हा खूप सणांचा काळ असणार आहे, ज्याच्यामध्ये दहीहंडी, गणपती अशा प्रकारचे सण येतात आणि अशा वेळी मद्यधुंद अवस्थेत भरपूर लोक रस्त्यावर उतरतात आणि अनुचित प्रकार होतात। मात्र या सगळ्याला आता आळा घालणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठीच कल्याणी नगर हा जो भाग आहे हा या ठिकाणी खूप जास्त IT वाले राहतात, IT कंपनीत काम करणारी लोक राहतात आणि त्यांचे शनिवार रविवार जो असतो त्या दिवशी ते पबला जातात। यावेळेस असे काही पब आहेत जे अनधिकृत आहेत, आउटसाइडला ओपन असतात आणि पहाटे 4-4 वाजेपर्यंत चालू असतात। अशा पबवर संपूर्ण कारवाई चालू आहे। तसेच पुण्यातील हे जे 35 बार आहेत ज्यांची प्रामुख्याने नावं समोर येतात त्यांच्यावर त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की पुढचे आमचे आदेश येईपर्यंत हे पब आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहे। किरण, अगदीच प्रतीक्षा, आपण पाहू शकतो की कल्याणी नगर अपघातानंतर प्रशासन जाग होऊन आता प्रशासनाने तब्बल पुणे शहरातील 35 बार्सवर कारवाई केलेली आहे। 35 बार्सचे परवाने रद्द केलेले आहेत। पण आपण पाहू शकतो की जो आरोपी होता कल्याणी नगर अपघातासंदर्भातील, तर तो आरोपी अल्पवयीन होता। तर आता बार्समध्ये जे जाणारे अल्पवयीन आहेत, अल्पवयीन मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्या संदर्भात काही प्रशासन खबरदारीचे उपाय करतंय का? त्यांची म्हणजे त्याचं चेकअप वगैरे होतंय का? त्यांचे ID कार्ड्स तपासले जात आहेत का? नक्कीच याच्यावर प्रशासनाने तात्काळ ऍक्शन घेतलेली आहे। ज्या प्रकारे पब मध्ये एंट्री मिळते ती पबची एंट्री, त्याच्यानंतर तिथे त्यांचे आधार कार्ड तपासले जाणार आहे। जर अल्पवयीन मुले असतील तर त्यांना आतमध्ये एंट्री नाकारण्यात येणार आहे आणि जर अशा पब मध्ये अल्पवयीन मुलं ही आढळून आली तर पबवर पूर्णपणे कारवाई होणार आहे, बारवर कारवाई होणार आहे। लहान म्हणजे अल्पवयीन मुलांना कुठल्याही प्रकारचं सेवन म्हणजे दारू शिवाय वेगळे काही आहेत त्यांना पब मध्ये तर एंट्री नाहीच आहे। परंतु जे मद्यप्राशन आहे याला देखील परवाने मिळालेले नाहीयेत आणि मिळणार नाहीयेत। जर का असे आढळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे। 199 कलमाअंतर्गत त्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे। अगदीच प्रतीक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।